ब्रेकनंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबई मेट्रो 2B मार्गावर आजपासून चाचणीला सुरुवात झाली आहे। मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ही मेट्रो धावणार आहे। चेंबूर मानखुर्द मेट्रोची ट्रायल रन आजपासून सुरू झाली आहे। मुंबई मेट्रो 2B मार्गावर ही चाचणी होतीये, तर भारतीय रेल्वेच्या 172व्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून ही ट्रायल रन सुरू करण्यात आली आहे। या चाचणीनंतर डायमंड गार्डन चेंबूर ते मंडाले मानखुर्द या 5.4 किलोमीटर लांबीच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे। तसंच चेंबूर इथं मोनोरेल सोबत मेट्रो जोडली जाणार आहे। मुंबईकरांच्या सुविधेत आणखी एका सुविधेची भर पडणार आहे। मेट्रो आणखी एक मेट्रो जी आहे ती मुंबईकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होणार आहे। मी सध्या मुंबईच्या देवनार परिसराच्या जवळच्या मंडाले या स्थानकावर आहे, जिथं मेट्रो 2B ट्रायल रन सुरू झालेला आहे। 2 दिवस झालेले आहे। इलेक्ट्रिसिटी जी आहे, विद्युत प्रवाह प्रवाहित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता या मेट्रोचा ट्रायल रन या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे। 5.39 किलोमीटरची ही मेट्रो असून सध्या ती डायमंड गार्डन पासून मंडालेपर्यंत चालवली जाणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये 5 स्थानक जे ती येणार आहे, ज्याच्यामध्ये मंडाले, मानखुर्द, BSNL, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन अशी 5 स्थानक यामध्ये असणार आहे। आतापर्यंत मुंबईमध्ये ज्या मेट्रो धावलेल्या आहेत त्या मेट्रो म्हणजे जे रेक ज्याला आपण म्हणतो किंवा मेट्रोच्या डबे जे म्हणतो ते पूर्वीप्रमाणेच आहे। त्यामध्ये काही फारसा बदल नसला तरी रस्त्याचा मात्र बदल आहे, कारण ही जी मेट्रो आहे ही मुंबईतली हार्बर लाईनवर धावणारी पहिली मेट्रो ठरलेली आहे। यापूर्वी आपण बघितलं की पश्चिम द्रुतगती मार्ग असेल किंवा पूर्व उपनगर असेल, या ठिकाणी आतापर्यंत मेट्रो ज्या आहेत त्या धावताना आपण बघितलेल्या होत्या, परंतु हार्बर लाईनवर मात्र आतापर्यंत मेट्रो धावलेली नव्हती। ही मेट्रो मात्र हार्बर लाईनवर धावणार आहे आणि त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। या वर्षाअखेरीसपर्यंत सगळ्या चाचण्या पूर्ण करून रेल्वे प्रशासनाच्या वतीनं परवानगी मिळून हे जे मेट्रो स्थानक आहे किंवा ही जी मेट्रो 2B आहे ती नागरिकांसाठी खुली केली जाईल असं सांगितलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ब्रेकनंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। प्रवासाला जाताना कधी घाई गडबडीमध्ये ATM मधून पैसे काढणं राहून जातं, तर अनेकदा पैशांचं पाकिट विसरलं जातं। अशा वेळी प्रवासात पैशांअभावी अडचण होऊ नये यासाठी आता रेल्वेमध्येच ATMची सुविधा दिली जाणार आहे। मनमाड मुंबई CSMT दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राकडून ही सुविधा देण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनातर्फे भारतात पहिल्यांदाच हा प्रयोग केला जातोय। हळूहळू इतर रेल्वेमध्येही ही सुविधा दिली जाणार आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। तब्बल 2.5 कोटींची रोकड जप्त केली आहे। उमदी इथं एका सराफाला लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता। या लुटीमध्ये 3 लाखांची रोकड लंपास केल्याची फिर्याद दाखल झाली होती। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली, ज्यामध्ये संशयितांकडून तब्बल 2.5 कोटींची रोकड हाती लागली आहे। विजापूर इथून संशयित आरोपीच्या घरातून ही रोकड जप्त करण्यात आली, तर अटक केलेले संशयित आरोपी हे विजापूर, सोलापूर आणि उमदी येथील असल्याची माहिती आहे। फिर्यादीने दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली। गुन्ह्यामध्ये एकूण 3 लाख रुपये कॅश सांगण्यात आली। त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली, शोध घेतला, त्यामध्ये एकूण जवळपास 2.5 कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे। त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही 4 व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे।